ओके गाइस, सो वेलकम एवरीवन। नेक्स्ट लेसन है आपका, उसका नाम है त्याचं नाव आहे गमतीदार पत्र। स्टैंडर्ड 5 इंग्लिश मीडियम के बच्चे, आपका जो टेक्स्ट बुक है उसका नाम है सुलभ भारती मराठी। कोणतं पुस्तक आहे तुमचं? सुलभ भारती मराठी। आणि या ठिकाणी गमतीदार पत्र आहे। तर काय आहे पत्र आपण पाहूया। दारावरची बेल वाजली आणि मायेने काय केलं? दार उघडलं। दारावरची बेल वाजली, मायेने दार उघडलं। दारात कोण आलं होतं? पोस्टमन आला होता। कोण आलं दारात? पोस्टमन आला होता। त्याने मायाला त्याने मायाला पाकिट दिले। काय दिले त्याने मायाला? पाकिट दिले। मायेने पाकिटावरील मजकूर वाचला। अय्या, काकांचं पत्र। तिला आनंद झाला। धन्यवाद पोस्टमन काका। मायाने पोस्टमनचे आभार मानले आणि दार बंद केले। लक्षात घ्या, पोस्टमन काकांचं पत्र घेऊन आला आणि तिला फार आनंद झाला। बघा, तुम्हाला दिसते माया। आता मायाने पाकिट उघडले। पाकिटाच्या आतमध्ये पत्र होतं काकांचं। पाकिट उघडलं, पण आतील जे पत्र होतं ते बाहेर काढलं तिने। पाहते तर काय, आतमध्ये कोरा कागद होता। कागद कसा होता? आतमध्ये कोरा कोरा होता। कुछ भी लिखा नहीं था उसके ऊपर, काहीच लिहिलेलं नव्हतं। तिला आश्चर्य वाटले, काकाने कोरा कागद कसा बरं पाठवला? असा विचार करत माया रेशमाच्या घरी गेली। कुठे गेली ती? माया रेशमाच्या घरी गेली। रेश्मा, हे बघ पत्र काकांनी पाठवलं आहे। मायाने पत्र रेशमाला दाखवले। काय केलं मायाने? पत्र कोणाला दाखवलं? रेशमाला दाखवलं। अगं, काकांनी कोरं पत्र पाठवलं, काहीच लिहिलं नाही त्यावर। बरोबर, कोरं पत्र पाठवलं, त्याच्यावर काही लिहिलं नाही। रेशमाने पत्र हातात घेतले। तिला त्याचे नवल वाटलं का? अजिबात नाही। शी न्यू अबाउट दॅट, तिला त्याबद्दल माहित होतं। तिने काय केलं? एक मेणबत्ती घेतली। काय केलं तिने? बघा, दिसत तुम्हाला? एक मेणबत्ती या ठिकाणी घेतली आणि त्या मेणबत्तीच्या उजेडात तिने पत्र वाचायला घेतलं। ती मेणबत्ती पेटवली आणि रेशमा मेणबत्तीच्या ज्योतीवर पत्र धरू लागली। बघा, हे दिसत तुम्हाला? ज्योत दिसतंय का? त्याच्यात ती पत्र धरू लागली। पत्र जाळायचं नव्हतं, नाही तर मला की सर पत्र जाळून टाकायचं। कोरं पत्र पाठवलं, जाळून टाका। तसं नाही करायचं ते। अगं रेशमा, ते पत्र जळून जाईल। कोण म्हणाली? माया म्हणाली। अगं, जळणार नाही, या पत्राची गंमत आहे ती। काय गंमत आहे बघ? रेशमा म्हणाली। तिने मेणबत्तीच्या ज्योतीवर हे पत्र धरले। ज्योतीची उष्णता पत्राला मिळाली, त्यावर अक्षरे दिसू लागली। मायाने आनंदाने टाळ्या वाजवल्या। तिने पत्र वाचले, तिला खूप आनंद झाला। मायाने रेशमाला सांगितले, काय ग, आता कशी काय पत्रावरची अक्षर दिसू लागली? लक्षात घे। का बरं? आतापर्यंत ती का दिसत नव्हती मला, आणि आता ती अचानक अक्षर दिसायला कशी लागली? काही जादू वगैरे आहे की काय? काही जादू वगैरे आहे की काय? हा प्रश्न पडला कोणाला? मायाला। अगं माया, ऐक। काय म्हणाले? माया, तू ऐक, जादू वगैरे काही नाहीये, तू ऐक। लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहायचं। कशावर लिहायचं? कागदावर। लिंबाच्या रसाचा उपयोग करून लिहिलेले सुकल्यावर कागद कोरा दिसतो। तो कागद उष्णतेवर धरला की त्यातील अक्षरे पुन्हा दिसू लागतात। हे तुम्ही सुद्धा करून पाहू शकता। आपल्याला ती अक्षरे वाचता येतात। रेशमाने मायाला कोऱ्या पत्राची गुपित सांगितलं, सिक्रेट सांगितलं। लक्षात ठेवा। हे ऐकून माया सुद्धा आश्चर्यचकित झाली। यू कॅन ऑल्सो ट्राय गाइस, तुम्ही सुद्धा करू शकता। ओके, लिंबाचा रस घ्या। ओके, लेमन लो, उसका ज्यूस बनाओ और उससे ट्राय करो। कोरा कागदचा अर्थ होतो काही न लिहिलेला कागद, ब्लँक पेपर, ब्लँक। नवल म्हणजे आश्चर्य, गुपित म्हणजे गुप्त गोष्ट किंवा रहस्य। इन शॉर्ट टर्म यू कॉल इट ॲज अ सिक्रेट। काय म्हणता पण त्याला? सिक्रेट। पत्र कोणी पाठवले? काकांनी। कोणाला पाठवले? मायाला पाठवले। मायाला पत्र का बरं वाचता नाही आलं? कारण त्या पत्राची अक्षरं दिसत नव्हती किंवा पत्र कोरे होते, मग तिला वाचता नाही आले। राईट? कोण? कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी कोण होती? माया। आणि कोरे पत्र वाचण्याची युक्ती माहित असणारी कोण होती सांगा? कोण होती दुसरी मुलगी? काय तिचं नाव? रेश्मा। कोण होती? रेश्मा। तुम्हाला इथे सुद्धा चिन्ह दिलेले आहेत, प्रश्नचिन्ह कोणकोणत्या बघा। पूर्ण झाल्यावर, वाक्य जर पूर्ण झालं त्यावेळेस आपण जे चिन्ह देतो त्याला पूर्णविराम म्हणतात। डॉट देतो ना आपण, डॉट, दॅट इज, त्याला म्हणतात पूर्णविराम, फुल स्टॉप। जिथे जिथे प्रश्न आहे तिथे प्रश्न चिन्ह देतात, त्याला प्रश्नचिन्ह म्हणतात। आणि ज्या वेळेस आपण थांबतो वाक्य वाचताना, शब्दानंतर आपण थोडे थांबतो, त्यावेळेस आपण कॉमा देतो। आठवतो तुम्हाला असा कॉमा? त्याला म्हणतात कॉमा किंवा स्वल्प विराम। वरील वाक्यामध्ये ही चिन्ह, विरामचिन्ह तुम्हाला आलेली पाहायला मिळतील।
हे चिन्ह तुम्ही या ठिकाणी सुद्धा वापरू शकता. बघा कसं काय मी तुम्हाला सांगतो. मी संगणक सुरू केला, फुल स्टॉप. मामाचा ईमेल वाचला, फुल स्टॉप. मामाच्या दिवसाने येणार होता, फुल स्टॉप. आम्ही आनंदित झालो. रमेश कॉमा नीता कॉमा अनिता कॉमा गणेश हे सर्वजण दररोज बागेत खेळतात, फुल स्टॉप. तू जेवण केलेस का, क्वेश्चन मार्क. हे ऐकून तुला आनंद झाला का, क्वेश्चन मार्क. प्रश्न विचारलाय. मी कॉमा आई कॉमा बाबा कॉमा राजू कॉमा पिंकी बाजारात गेलो, फुल स्टॉप. सुशांत कॉमा रघु कॉमा राजेश हे चांगले मित्र आहेत, फुल स्टॉप.